Jai Gurudev. In this period, we are going to learn the third type of direct indirect speech, imperative type of sentence. बाळांनो, आजच्या तासामध्ये आज आपण आज्ञार्थी स्वरूपाच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं या संदर्भात माहिती घेणार आहोत. As far as symbol of identification of imperative type of sentence is concerned, the double inverted comma begins with V1 or don't or please or let us. आज्ञार्थी स्वरूपाच्या वाक्याचा ओळखण्याचा विचार करता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात एकतर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होईल किंवा डोंट न होईल किंवा प्लीज न होईल किंवा लेटस न होईल. आता याचे नियम आपण पाहूया. नियम क्रमांक 1. आज्ञार्थी स्वरूपाच्या वाक्यात रिपोर्टिंग वर्ब हे प्रामुख्याने दुहेरी अवतरण चिन्हातल्या वाक्याच्या अर्थानुसार वापरायचे असतात. की जसे आज्ञा केली असेल तर ऑर्डर्ड, हुकूम केला असल्यास कमांडेड, विनंती केली असल्यास रिक्वेस्टेड, सल्ला दिला असल्यास सजेस्टेड, सूचना केली असल्यास सजेस्टेड, सल्ला दिला असल्यास ॲडवाइज्ड, मदतीची याचना केली असल्यास बेग्ड, इशारा केला असल्यास वॉन्ड, प्रार्थना केली असल्यास प्रेयर्ड, आशीर्वाद दिला असल्यास ब्लेस्ड वापरावे. परंतु यापैकी कोणताच अर्थ जर स्पष्ट होत नसेल तर अशा वेळेला रिपोर्टिंग वर्ब म्हणून टोल्ड वापरावे. In imperative type of sentence, use reporting verb according to the meaning of the sentence given in the double inverted comma. नियम क्रमांक 2. आज्ञार्थी स्वरूपाच्या वाक्यात जर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने म्हणजे V1 ने झाली असेल तर अशा वेळेला दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य to ने जोडावे. In imperative type of sentence, if the double inverted comma begins with V1, connect the double inverted comma with conjunction to. याचं वाक्य सांगतो. शेखर शेड टू मनीषा, शेखर शेड टू मनीषा, comma into double inverted comma, give me a glass of water. पुन्हा एकदा या नियमावर वाक्य मी रिपीट करतोय. शेखर शेड टू मनीषा, comma into double inverted comma, give me a glass of water. तिसरा नियम. आज्ञार्थी स्वरूपाच्या वाक्यात जर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात डोंट ने झाली असेल तर तेव्हा डोंट हा शब्द काढून टाका आणि डोंटच्या जागी नॉट टू वापरा. इन imperative type of sentence, if the double inverted comma begins with don't, eliminate don't and use not to instead of don't. या नियमावर आधारित उदाहरण नीट ऐका. एक वाक्य 2 वेळेस उच्चारतो. राजेश सेड टू रेखा, राजेश सेड टू रेखा, don't make noise here. Rajesh said to Rekha, don't make noise here.
त्याच्या पुढचा नियम असा, आज्ञार्थी स्वरूपाच्या वाक्यात जर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात प्लीजने झाली असेल तर तेव्हा प्लीज हा शब्द काढून टाका, परंतु अशा वेळेला रिपोर्टिंग वर्ब म्हणून रिक्वेस्टेड वापरा. इन imperative type of sentence, if the double inverted comma begins with please, eliminate please but use requested as the reporting verb. या नियमावर आधारित उदाहरण असं, रेखा said to सचिन, रेखा said to सचिन, please give me 100 rupees. रेखा said to Sachin, comma into double inverted comma, please give me 100 rupees. याच्यातला शेवटचा नियम असा, आज्ञार्थी स्वरूपाच्या वाक्यात जर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात लेट अस ने झाली असेल तर तेव्हा लेट अस हा शब्द काढून टाकायचा आहे आणि अशा वेळेस लेटसच्या जागी दॅट दे शुड वापरावे. पुढे एकदा सांगतोय, लेटसच्या जागी दॅट दे शुड वापरावे, परंतु अशा वेळेस रिपोर्टिंग वर्ब म्हणून सजेस्टेड वापरावे. इन imperative type of sentence, if the double inverted comma begins with let us, eliminate let us and use that they should instead of let us and use suggested as the reporting verb. या शेवटच्या नियमावर आधारित उदाहरण असं, कृष्णा said to मोहन, कृष्णा said to मोहन, let us go to play cricket. पुन्हा एकदा नीट ऐका, कृष्णा said to मोहन, let us go to play cricket. धन्यवाद. जय गुरुदेव.